फ्रेंड्स, टुडे वी विल लर्न एसे. मित्रांनो, आज आपण एसे हा टॉपिक शिकणार आहोत. आता एसे म्हणजे काय तर आपण याला बोलत असतो निबंध. आणि आपल्याला जर इंग्लिशमध्ये डेफिनेशन विचारण्यात आले, व्हॉट इज मीन बाय एसे? सो एसे इज एन आर्टिकल, इट इज एन कंपोजिशन. एसे म्हणजे काय तर ते एक आर्टिकल असतं, ते एक कंपोजिशन असतो. वाय डू वी राईट एसे? आपण एसे का लिहितो तर आपले थॉट्स एक्सप्रेस करण्यासाठी किंवा आपले थिंकिंग एक्सप्रेस करण्यासाठी आपण एसे लिहित असतो. म्हणजेच आपले विचार किंवा आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण एसे लिहितो. फ्रेंड्स, वन्स यू राईट अ एसे and next person is reading the essay which is written by you, that person will come to know what is your thinking process and what kind of knowledge do you have. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण एखाद्या विषयावरती जर निबंध लिहिला आणि तोच जर दुसऱ्या व्यक्तीने वाचला तर त्याला आपल्याविषयी पूर्ण नॉलेज कळत असते की आपल्यामध्ये किती नॉलेज आहे, आपले विचार किंवा आपली भावना व्यक्त करण्याची पद्धत कशी आहे. या सर्व पद्धतीचे किंवा या सर्व गोष्टींचे नॉलेज किंवा माहिती ही त्या पर्सनला, त्या व्यक्तीला कळत असते. सो फ्रेंड्स, essays are in different types given here. Descriptive essay is there, then more essays are given there. We will see one by one. Now friends, we are going to learn what is mean by descriptive essay. आता मित्रांनो, आपण वर्णनात्मक निबंध म्हणजे काय हे मराठीमध्ये बघणार आहोत, शिकणार आहोत. या प्रकारचा निबंध केवळ वर्णनात्मक आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपण फक्त वर्णन करत असतो. एखाद्या दिलेल्या टॉपिकचे आपण डिटेलमध्ये वर्णन करतो आणि त्याला आपण बोलत असतो वर्णनात्मक निबंध. यामध्ये दृश्याच्या घटनेचे वर्णन करणे आवश्यक आहे, म्हणून तपशीलवार वर्णन करा. तुमच्या मनावर होणारा परिणाम सांगा आणि शेवटी त्याचे महत्त्व, त्याचे फायदे सांगा. मित्रांनो, अशा प्रकारच्या वर्णनात्मक निबंधामध्ये आपल्याला काय करणे आवश्यक आहे तर आपल्याला तपशीलवार वर्णन करणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारच्या निबंधात आपल्याला फायदे, त्यासोबतच त्याचे महत्त्व देखील एक्सप्लेन करावे लागत असतात किंवा डिस्क्राईब करावे लागत असतात. नाउ फ्रेंड्स, वी विल लर्न द एक्झाम्पल and we will learn the essay writing, how to write essay with the help of example. Now here present topic is given, since at a village pond. आणि आता आपला जो टॉपिक आहे तो since at a village pond हा आहे. आणि मित्रांनो, या प्रेझेंट एसेच्या माध्यमातून आपण त्या विलेज मधील पॉन्ड हे एक्सप्लेन करणार आहोत, डिस्क्राइब करणार आहोत. Now friends, first of all we will see the difficult words which are given here in this present essay. आणि ती वर्ड्स आहेत beast. beast म्हणजे काय? प्राणी. purpose म्हणजे उद्देश. fetch म्हणजे आणणे. cattle म्हणजे गाई किंवा गुरे. pity म्हणजे दया. disease म्हणजे रोग. आणि sense of sanitation म्हणजेच स्वच्छतेची भावना. ही सर्व वर्ड्स मित्रांनो आपण या प्रेझेंट एसे मध्ये वापरणार आहोत, जे की खूप महत्त्वाची आहे. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी द एसे रायटिंग, हाऊ टू राईट एसे ऑन द टॉपिक सीन्स ॲट अ विलेज पॉन्ड. नाउ लेट अस स्टार्ट फ्रेंड्स. नथिंग इन द विलेज इज ॲज युजफुल अँड अट्रॅक्टिव्ह ॲज अ पॉन्ड. इट इज द मीटिंग प्लेस ऑफ मेन अँड विमेन अँड इवन beasts अँड बर्ड्स. इट इज विजिटेड बाय डिफरंट पीपल फॉर डिफरंट पर्पजेस. आणि मित्रांनो, या विलेजमध्ये त्या पॉन्डसारखी दुसरी कोणतीही जागा नाही, कारण की त्या जागेवरती किंवा त्या ठिकाणी त्या विलेजचे व्यक्ती म्हणजेच माणसे आणि लेडीज या येत असतात. त्यासोबतच beasts अँड बर्ड्स म्हणजेच प्राणी आणि पक्षी देखील येत असतात आणि ते वेगवेगळ्या हेतूने त्या ठिकाणी येत असतात. तेथे जर पक्षी आणि प्राणी येत असतील तर ते तिथे पाणी पिण्यासाठी येत असतात. त्यासोबतच जेव्हा व्यक्ती येत असतील म्हणजेच मेन अँड विमेन येत असतील त्यावेळेस मेन हे त्यांच्या गुरांना घेऊन येत असतील किंवा विमेन ह्या कपडे धुवायला येत असतील. सो इन दिस वे फ्रेंड्स, नथिंग इन द विलेज इज ॲज युजफुल अँड अट्रॅक्टिव्ह ॲज अ पॉन्ड. अशा पद्धतीने या फर्स्ट 2 लाईन्समध्ये आपल्याला वर्णन देण्यात आलेले आहे.
आणि अशा पद्धतीनेच आपल्याला निबंध लिहिताना त्या टॉपिक विषयी माहिती लिहायची असते. नाउ लेट अस सी नेक्स्ट. In the early morning, we find people going to the pond for bath. We also find women with pots on their heads coming to fetch water. Buffaloes and bullocks are led to the pond to drink water. आणि मित्रांनो, अर्ली इन द मॉर्निंग आपण बघत असतो की सकाळी सकाळी लोक हे तिथे आंघोळीसाठी येत असतात. त्यासोबतच विमेन ह्या त्यांचे पॉट म्हणजेच भांडे घेऊन पाणी घेण्यासाठी तिथे येत असतात. आणि बफेलोज अँड बुलक्स देखील तिथे पाणी पिण्यासाठी त्या पॉन्डवरती मॉर्निंगला येत असतात. ॲज द सन गोज अप द सीन्स ॲट द पॉन्ड चेंजेस. नाउ देर आर ओनली वुमेन. दे क्लीन देअर डिशेस अँड वॉश देअर क्लोथ्स. इट इज अ प्लेजर टू सी दिस वुमेन वर्किंग अँड सिंगिंग ऑर टॉकिंग. आणि जसा जसा सूर्य वरती जातो तसं तसं त्या पॉन्डवरील सिच्युएशन ही डिफरंट असते. त्या पॉन्डवरील येणारे व्यक्ती हे डिफरंट असतात. विमेन या त्यांच्या डिशेस म्हणजेच त्यांचे भांडे वगैरे तिथे धुण्यासाठी घेऊन येत असतात. आणि त्यासोबतच तिथे त्या विमेन या वर्क करत असतात, काम करत असतात आणि त्या एकमेकांशी गप्पा देखील मारत असतात, गाणे देखील बोलत असतात. In the evening, we again see the cattle to the pond to drink water. We also see some boys playing near the pond. At night, wild beasts come to the pond to drink water. आणि मित्रांनो, इव्हिनिंगच्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपण बघू शकतो की गुरे, कॅटल म्हणजे काय तर गुरे हे त्या पॉन्डवरती पाणी पिण्यासाठी येत असतात. आणि काही मुले म्हणजेच सम बॉईज प्लेइंग नियर द पॉन्ड म्हणजेच काही मुले हे त्या पॉन्डजवळ खेळण्यासाठी येत असतात. आणि बीस्ट, वाईल्ड बीस्ट म्हणजे काय तर जंगली प्राणी आणि ते प्राणी तिथे पाणी पिण्यासाठी येतात. अशा प्रकारे मित्रांनो, मॉर्निंग, नून अँड इव्हिनिंग सिच्युएशन इज डिफरंट ॲट द पॉन्ड. वी एन्जॉय द साइट्स अँड सीन ॲट अ विलेज पॉन्ड बट वी ऑल्सो पिटी these villages. They have no idea about cleanliness. The pond often serves to spread diseases for the villages do everything there. They bath and drink there and wash and clean there. The cattle also drink there. The pond must be used with a sense of sanitation. Anyhow, the pond has a very important place in the village life. आणि मित्रांनो, आपण बघू शकतो की त्या विलेजच्या पॉन्डमध्ये खूप सारे पोल्युशन होत असते. त्या लोकांना क्लीनलीनेस विषयी अवेअरनेस नाही आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, त्यांनी स्वच्छतेची किंवा क्लीनलीनेसची काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारचे वर्णन या प्रेझेंट एसेच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहे. आणि ज्या एसेचा टॉपिक होता सीन्स ॲट अ विलेज पॉन्ड. नेक्स्ट टाईप ऑफ एसे, राष्ट्रीय सण आणि उत्सवावर निबंध. आता मित्रांनो, आपल्या देशामध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये खूप सारे सण साजरे केले जातात आणि त्या सणाचे महत्त्व हे वेगवेगळे असते. आणि मित्रांनो, आता राष्ट्रीय सण कोणकोणते असतात तर दिवाळी, दसरा, अजून खूप सारे सण असतात. आणि त्या सणाविषयी आपण कशी माहिती लिहावी हे आता आपण या प्रेझेंट एसेच्या टाईपच्या आधारे किंवा माहितीच्या आधारे अभ्यासणार आहोत. या प्रकारातील निबंधात आपण आपली संस्कृती आणि त्यातील विविध धार्मिक सण आणि राष्ट्रीय सण यांचा अंतर्भाव केला आहे आणि त्याचे महात्म्य आणि वैभव या दृष्टीने वर्णन केलेले दिसते. त्याचे तपशीलवार वर्णन करा आणि निष्कर्षात त्याचे महत्त्व अधोरेखित करा. नाउ फ्रेंड्स, वी विल write a essay on the new topic and name of the topic is our festival of lights, Diwali. India is a land of fairs and festivals. We celebrate many festivals during the whole year. But of all the festivals, Diwali is the only one that brings light and delight into the life of every person. Diwali is the king of the festivals. आणि मित्रांनो, आपण जर या ओळींचा अर्थ बघितला तर काय होत असतो तर इंडिया इज अ लँड ऑफ फेअर्स अँड फेस्टिवल्स म्हणजेच भारतामध्ये वेगवेगळे फेस्टिवल आणि सण उत्सव साजरा केले जातात आणि आपण वेगवेगळे फेस्टिवल ह्या पूर्ण वर्षामध्ये साजरा करत असतो.
दिवाळी हा एक सण आहे किंवा फेस्टिवल आहे जो की आपल्या जीवनात आनंद आणि प्रकाश आणत असतो आणि दिवाळी हा सर्व सणांचा राजा म्हणून देखील ओळखला जातो. नाउ फ्रेंड्स, लेट अस रीड नेक्स्ट लाइन. This festival of lights is celebrated with great joy for about 4 days. आणि आपण दिवाळी हा सण जवळपास 4 दिवस साजरा करत असतो. People are in holiday mood. They get up early in the morning, bath and put on new dresses and enjoy dishes. The Hindu merchants worship Lakshmi, the goddess of wealth. आणि मित्रांनो, या दिवाळीच्या वेळेस आपण 4 दिवस जवळपास हा सण साजरा करत असतो. या सणाचा आनंद घेत असतो आणि सर्व लोक हे सुट्टीवरती असतात आणि ते लोक सकाळी लवकर उठून आंघोळ करून त्यानंतर ते वेगवेगळ्या प्रकारे तो सण उत्सव साजरा करण्याचा किंवा एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो सण एन्जॉय करत असतात. आणि त्याप्रमाणेच हिंदू मर्चंट्स हे लक्ष्मी देवीची पूजा करतात, जे की आपण बोलत असतो वेलची देवता म्हणून ओळखली जाते, म्हणजे संपत्तीची देवता म्हणून देखील ओळखली जात असते. देन फॉलो द न्यू इयर्स डे, द हॅपीएस्ट डे इन द लाईफ ऑफ एव्हरीवन. द मर्चंट्स क्लोज ओल्ड अकाउंट्स अँड ओपन न्यू वन्स विथ द रोजी होप्स ऑफ प्रॉस्पेरिटी. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण त्या दिवसापासून हॅपीएस्ट डे आपल्या जीवनात प्रत्येकाच्या येईल अशी एक आशा बाळगतो. आणि मर्चंट्स म्हणजे काय तर व्यापारी हे नवीन अकाउंट देखील ओपन करत असतात आणि त्यांच्या जीवनात एक नवीन प्रॉस्पेरिटी येईल, भरभराटी येईल अशा प्रकारे ते विश मागत असतात. आता मित्रांनो, पुढे काही डिस्क्रिप्शन देण्यात आलेले आहे. इट इज इन दिवाळी दॅट फ्रेंड्स अँड रिलेटिव्स फ्रॉम फार अँड नियर गॅदर टुगेदर अँड पास देअर डेज हॅपीली इन प्लेजर्स अँड पेस्टिम्स. आणि मित्रांनो, दिवाळीच्या सणाच्या वेळेस आपले मित्र, नातेवाईक, त्या सोबतच इतर लोक हे एकत्र येत असतात आणि आपण त्या सणाचा आनंद घेत असतो. तो सण एक चांगल्या प्रकारे आपण साजरा करत असतो. ॲट नाईट हाऊसेस आर ब्राईटली इल्युमिनेटेड बाय लॅम्प्स अँड लाईट्स. आणि रात्रीच्या वेळेस पूर्ण घरे हे लाईटाने झगझगीत किंवा प्रकाशित होत असतात, चमकत असतात. द फायरवर्क्स फायर द चिल्ड्रन्स हार्ट्स विथ जॉय. आणि मित्रांनो, मुले हे फटाके वाजवून तो सण साजरा करतात किंवा एन्जॉय करतात. दिवाळी इज अ रिलिजियस फेस्टिवल ऑफ पीस, प्युरिटी अँड प्लेंटी. आणि मित्रांनो, अशा प्रकारे दिवाळी हा सण एक शांततेचे आणि एक चांगल्या प्युरिटी म्हणजे काय तर प्युरिटी म्हणजे पावित्र्याचे एक ओळख म्हणून आपण ओळखत असतो आणि आपल्या जीवनात खूप सारा आनंद, विपुलता त्या दिवाळीच्या सणाच्या वेळी येत असते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आजचा जो टॉपिक आहे आवर फेस्टिवल्स ऑफ लाईट्स दिवाळी शिकलेलो आहोत. मित्रांनो, आपण या एसेमध्ये काही डिफिकल्ट वर्ड्स बघितलेले आहेत आणि त्या डिफिकल्ट वर्ड्सचे आपण अर्थ बघणार आहोत. आता डिफिकल्ट वर्ड्स कोणकोणते आपण बघितलेले आहेत तर यामध्ये आपल्याला डिफिकल्ट वर्ड आलेला होता डिलाइट, हॉलिडे मूड, अकाउंट्स, रोजी, प्रॉस्पेरिटी, पेस्टिम्स, इल्युमिनेटेड, फायरवर्क, फायर, प्युरिटी अँड प्लेंटी. आता या शब्दांचा अर्थ आपण मराठीमध्ये शिकूया. डिलाइट मीन्स व्हॉट? आनंद. हॉलिडे मूड सुट्टीचा आनंद. अकाउंट्स खाते. रोजी गुलाबी. प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी. पेस्टिम्स म्हणजे आनंदाने वेळ घालवणे. इल्युमिनेटेड प्रकाशित केले किंवा करणे. फायरवर्क म्हणजे दारूचे दुकान. फायर म्हणजे प्रेरित करणे. प्युरिटी मीन्स पावित्र्य आणि प्लेंटी म्हणजे विपुलता. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला डिफिकल्ट वर्ड्स हे एसेमधून बघता येत असतात, अभ्यासता येत असतात. प्रिय व्यक्ती, प्राणी आणि पक्षी यावर निबंध. मित्रांनो, आपण व्यक्ती, प्राणी आणि पक्षी यावरती निबंध कसा लिहावा याविषयी आता अभ्यासणार आहोत. या प्रकारच्या निबंधात आपल्या प्रिय व्यक्ती, प्राणी, पक्षी यांच्याबद्दल लिहायचे आहे. या प्रकारचा निबंध देखील वर्णनात्मक आहे. प्रिय व्यक्ती, पशु, पक्षी
ते प्रिय का आहे, त्यांचे गुण दोष किंवा फायदे तोटे काय आहेत, जीवनात त्यांचे स्थान काय आहे, यासाठी आपण निबंध लिहित असतो आणि त्यामध्ये आपण व्यक्ती, प्राणी आणि पक्षी याविषयी वर्णन करत असतो। तर मित्रांनो, आता आपण एक एक्झाम्पल अभ्यासणार आहोत आणि तो जो टॉपिक दिलेला आहे तो आहे द एलिफंट। आता द एलिफंट यावरती आपल्याला एक एसे लिहायचा आहे। मित्रांनो, आता या एलिफंट टॉपिकमध्ये आपल्याला काही डिफिकल्ट वर्ड्स देखील मिळणार आहेत आणि ते आपण या एसेच्या नंतर अभ्यासणार आहोत। सो फ्रेंड्स, some points are given here and we have to describe all these points in our essay, and points are very big, then description, uses, where found, food, intelligent animal, strongest tusk, and all these are the points which we are going to elaborate. Now friends, let us see now. The elephant is a very big animal. It is stronger than any other animals. It is usually dark gray in color. It has small eyes, big ears and small tail. It has a long trunk. Its legs are like pillars. It has 2 tusks. The elephant is found in forest. It is purely vegetarian. It is caught from forest. The elephant is tamed and trained to do many jobs. It is used to carry heavy logs. The elephant is an intelligent animal, so it is trained to perform many tricks in a circus. In the past, the elephant was used in the battles. The person who looks after the elephant is called a mohawk. The tusks of the elephant are very valuable. People kill elephants for their tusks. The cruelty should be avoided. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला प्रेझेंट एसेमध्ये एलिफंट विषयी सखोल माहिती मिळत आहे। एलिफंटचा वापर का केला जात होता, कसा केला जात होता आणि एलिफंटची टस्क ही कशा प्रकारे महाग असते, ती विकली जाते आणि पास्ट काळामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये लोक हे एलिफंटचा वापर युद्धामध्ये कशा प्रकारे करत असत, याविषयी सखोल माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, आपण मराठीमध्ये याचे थोडक्यात ट्रान्सलेशन बघणार आहोत। तर एलिफंट हा एक मोठा प्राणी आहे आणि तो खूप स्ट्रॉंग प्राणी आहे आणि त्याचा कलर हा ग्रे असतो आणि त्यानंतर आपण वेगळ्या कलरमध्ये देखील एलिफंट बघत असतो आणि एलिफंटचे आईज हे छोटे असतात आणि त्यानंतर कान हे मोठे असतात, त्यासोबतच शेपूट ही छोटी असते आणि एलिफंटला एक मोठी ट्रंक असते, आपण त्याला बोलत असतो सोंड। आणि मित्रांनो, आपण बघू शकतो की एलिफंटचे पाय हे पिलर सारखे असतात आणि एलिफंटला एकूण 2 टस्क असतात, आपण त्याला बोलत असतो दात। आणि आपण या निबंधाच्या आधारे बघू शकतो की एलिफंट हे कुठे शोधले जातात किंवा कुठे असतात, तर मोस्टली फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये एलिफंट असतात, त्यांचे वास्तव असते आणि एलिफंटला आपण व्हेजिटेरियन म्हणून ओळखत असतो। आणि मित्रांनो, अशा प्रकारे एलिफंट हे ट्रेन केले जातात वेगवेगळ्या गोष्टीसाठी, मोठमोठी लाकडे वाहून नेण्यासाठी, त्यासोबतच एलिफंटला आपण एक हुशार प्राणी म्हणून ओळखत असतो आणि त्याप्रमाणेच सर्कसमध्ये देखील काही लोक त्या एलिफंटला ट्रेन करतात आणि वेगवेगळ्या गोष्टी परफॉर्म करून घेत असतात। आणि अशा प्रकारे मित्रांनो, मागच्या काळामध्ये लोक एलिफंटला युद्धामध्ये वापरत असत आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपण बघू शकतो की एलिफंटला 2 टस्क असतात, ते लोकांकडून विकले जातात आणि लोक हे एलिफंटला मारत असतात। का मारतात? कारण की त्यांना त्या टस्कला विकून खूप सारे पैसे मिळावे म्हणून, परंतु हे एक क्रूर वर्तन आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आपण आजचा एसे द एलिफंट अभ्यासला आहे। आता या एसेमध्ये आपल्याला काही डिफिकल्ट वर्ड्स अभ्यासायला मिळत आहेत, बघायला मिळत आहेत, तर आपण ते डिफिकल्ट वर्ड्स बघूया। फर्स्ट वर्ड इज गिवन हिअर टस्क। टस्क म्हणजे काय, तर हस्तिदंत किंवा हत्तीचे दात, याला आपण बोलत असतो टस्क। सेकंड वर्ड टेम। टेम मीन्स पालन करणे। लॉग। लॉग म्हणजे काय, तर लाकडाचा तुकडा। टू परफॉर्म। परफॉर्म म्हणजे काय, एखादी गोष्ट करणे, करण्यासाठी आपण वापरत असतो टू परफॉर्म। व्हॅल्युएबल म्हणजे काय, मौल्यवान। क्रुएल्टी। क्रुएल्टी म्हणजे काय, तर क्रूरता। अशा प्रकारचे न्यू वर्ड्स किंवा डिफिकल्ट वर्ड्स आपल्याला या प्रेझेंट एसेच्या माध्यमातून शिकायला मिळत आहेत। माय फेवरेट बर्ड
आता मित्रांनो, माय फेवरेट बर्ड या विषयावरती आपण निबंध बघणार आहोत. बर्ड म्हणजे काय तर पक्षी, आणि या एसेमध्ये निबंधामध्ये आपल्याला फेवरेट बर्ड कुकूबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. तर चला बघूया. देर आर मेनी बर्ड्स बट आय लाईक द कुकू मोस्ट. इफ यू एवर hear the song of the cuckoo, you would not ask me the question why I like the cuckoo most. The cuckoo has made poets mad by his sweet music. The poet Wordsworth described the cuckoo's notes as thrilling. He calls him a voice, not a bird, a dream, not a reality. The cuckoo is not found in all the months of the year. We can find him only in the spring, that is in April and May. Thus, he is migratory bird. He goes wherever the spring goes. It is a pleasure to hear his notes very clearly in the morning. He hides in the shady trees and then sings. That is why we always hear him but seldom sees him. Some people do not like cuckoo because he is black in color. Certainly in color and appearance he is like the crow. But color and appearance are not everything. Qualities are more important than color and appearance. One Sanskrit poet has rightly said, "The crow is black and the cuckoo is black, but let spring come and people will know which is which." His sweet voice alone makes up for his lack of beauty. And the cuckoo is clever too. How cleverly female cuckoo lays eggs in crow's nest and gets her young ones brought up by the cunning crow. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला या प्रेझेंट एसेच्या माध्यमातून आपल्याला द फेवरेट बर्ड विषयी माहिती मिळत आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, आपण प्रेझेंट एसेच्या माध्यमातून कुकू विषयी माहिती बघितलेली आहे. आणि यामध्ये काही डिफिकल्ट वर्ड्स देण्यात आलेली आहेत, ती आता आपण अभ्यासूया. मित्रांनो, आपण आता डिफिकल्ट वर्ड शिकूया. वर्ड्सवर्थ इज द फर्स्ट वर्ड विच इज गिवन हिअर. वर्ड्सवर्थ मीन्स व्हॉट? वर्ड्सवर्थ इंग्रजी साहित्यातील एक अमर निसर्गप्रेमी कवी होते. थ्रिलिंग, थ्रिलिंग म्हणजे रोमांचक. रियालिटी म्हणजे वास्तव. मायग्रेटरी मीन्स स्थलांतरित. सेल्डम म्हणजे क्वचितच. अपिअरन्स म्हणजे देखावा. क्वालिटीज म्हणजे गुण. व्यक्तिविशिष्ट निबंध या प्रकारचा निबंध वर्णनात्मक आहे. दैनंदिन जीवनातील परिचित व्यक्तींबद्दल लिहावे लागेल. ज्या व्यक्तींबद्दल लिहायचे आहे त्याचा परिचय आणि स्वरूप द्या, आणि शेवटी त्याचे चरित्र, वैशिष्ट्य इत्यादी आणि त्याचे जीवन याबद्दल आपले विचार वर्णन करा. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला या प्रकारच्या निबंधामध्ये ही सर्व माहिती वर्णन करावी लागत असते. आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत, एसे बघणार आहोत. आता पुढील टॉपिक आपल्याला एसेसाठी देण्यात आलेला आहे, अ डे ऑफ द लाईफ ऑफ ॲन इंडियन फार्मर. आणि मित्रांनो, एका शेतकऱ्याचे, भारतीय शेतकऱ्याचे जीवन या निबंधाच्या आधारे आपल्याला वर्णन करायचे आहे. तर चला बघूया. द इंडियन फार्मर इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेंबर ऑफ द सोसायटी. ही ग्रोज कॉर्न अँड कॉटन फॉर अस. दस ही फीड्स अँड क्लोथ्स अस. सो ही राईटली कॉल्ड द फादर. बट हिज कंडिशन इज व्हेरी पुअर. ही लिव्स इन अ स्मॉल हट. ही वेअर्स cheap clothes. His food is simple. Land and cattle are his only wealth. He leads a very hard life during the monsoon. He gets up early in the morning and goes to his field. He works there till noon. At midday he eats and takes some rest. Then he again begins working. He tills the land or sows the seeds, or he reaps and gathers the harvest. In the evening he returns home. He takes his supper. Then he sits and chats with his family or neighbors. He then goes to sleep to get up early next morning. In the off season he has no work, so he passes his time idly. This is not good for him and for the society. He must be kept engaged in one or the other useful work. He is illiterate, so he falls an easy prey to money lenders. Also he falls a prey to bad habits and customs. Again, he does not know the use of modern tools, so he often toils in vain, and he is too dependent on the rain. All these things should be improved if we want to be happy. We
मस्ट फर्स्ट मेक द फार्मर हॅपी. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला एका भारतीय शेतकऱ्याचे जीवन कसे असते याविषयी वर्णन करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये शेतकरी हा कसे त्याचे जीवन जगत असतो याविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळत आहे. तर मित्रांनो या एसेच्या माध्यमातून आपल्याला काही नवीन वर्ड्स शिकायला मिळत आहेत आणि ते वर्ड्स आहेत टिल्स म्हणजे नांगर, हार्वेस्ट, हार्वेस्ट म्हणजे काय पिके, चार्ट्स म्हणजे काय तर बोलतो, आयडली म्हणजे काय आळशी मार्गाने किंवा रिकामे बसणे, इलिटरेट म्हणजेच निरक्षर, फॉल्स अँड इझी प्रे म्हणजे सहज शिकार होणे, टूल्स म्हणजे काय तर साधने, अँड टॉइल्स म्हणजे मन लावून काम करणे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या एसेच्या माध्यमातून नवीन नवीन वर्ड्स शिकायला मिळत आहेत. तर मित्रांनो या एसेमध्ये आपल्याला माहिती मिळते की इंडियन फार्मर हे खूप महत्त्वाचे भारतीय सोसायटीमधील किंवा आपल्या सोसायटीमधील खूप महत्त्वाचे मेंबर आहेत. ते आपल्यासाठी कॉटन आणि कॉर्न पिकवत असतात. त्याप्रमाणेच ते आपल्याला अन्न त्याप्रमाणेच कपडे हे पुरवण्याचे काम करत असतात आणि शेतकऱ्यांना आपण फादर म्हणून ओळखत असतो. आणि मित्रांनो परंतु फार्मरची कंडिशन कशी असते, शेतकऱ्यांची कंडिशन कशी असते तर खूप गरिबीची असते. ते खूप छोट्या घरात राहतात, हटमध्ये राहतात, झोपडीत राहतात आणि ते खूप साधे कपडे घालतात, स्वस्ताचे कपडे घालतात आणि त्यांचं डेली जेवण हे देखील अगदी साधं असतं. त्यांची लँड आणि त्यांचे गुरे हेच त्यांची संपत्ती असते. मित्रांनो त्यांची लाईफ ही खूप कठीण आणि परिश्रमाची असते. त्यांचे दैनंदिन जीवन हे सकाळी अगदी पहाटेपासून सुरू होते आणि ते सकाळी शेतात जातात आणि काम करायला लागतात आणि दुपारपर्यंत काम करून ते त्यांचे जेवण घेतात आणि त्यानंतर थोडा रेस्ट घेऊन ते पुन्हा कामाला लागतात. मित्रांनो आपण बघू शकतो इन द इव्हनिंग ही रिटर्न्स होम म्हणजे काय तर ते जेव्हा संध्याकाळी घरी येतात त्यानंतर ते सफर घेतात. सफर म्हणजे काय तर रात्रीचे जेवण आणि नंतर ते थोडी गप्पा करतात, त्यानंतर आपल्या फॅमिलीसोबत, नेबरसोबत आणि नंतर झोपी जातात आणि नेक्स्ट मॉर्निंगला सेम रुटीन चालू होत असते. अशा प्रकारे मित्रांनो आपण बघू शकतो फार्मरचे जीवन असते. लेट अस सी नेक्स्ट टाइप ऑफ एसे दॅट इज व्यक्ती ठिकाण भेट निबंध. म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या ठिकाणाला भेट दिली आहे आणि त्या ठिकाणाचे वर्णन करायचे आहे त्यावेळेस आपण जो निबंध लिहित असतो तो देखील एक वर्णनात्मक निबंध असतो. या प्रकारचा निबंध वर्णनात्मक आहे. यामध्ये आपण भेट दिलेल्या ठिकाणांचे वर्णन करणे समाविष्ट आहे. म्हणून पहिला माणूस साध्या भूतकाळात आहे. सर्वप्रथम अशा चर्चच्या भेटीची पार्श्वभूमी, कारण, तयारी इत्यादी, मग भेटीचे वर्णन करा. तुम्ही काय पाहिले, तुम्हाला काय वाटले, तुम्ही काय केले, तुम्हाला काय वाटले होते इत्यादी. शेवटी अशा भेटीचे फायदे सांगा आणि त्याबद्दल काही विचार लिहा. आणि मित्रांनो आपण जर कोणत्या ठिकाणाला किंवा प्लेसला भेट दिली असेल तेथे जाऊन तुम्हाला कसे वाटले, तुम्ही काय बघितले, तुम्हाला काय वाटले या गोष्टी आपल्याला वर्णन कराव्या लागतात. टायटल ऑफ द एसे इज अ शॉर्ट स्टे ॲट अ हिल स्टेशन. मित्रांनो हिल स्टेशन म्हणजे काय तर पर्यटन स्थळ किंवा आपण त्याला बोलत असतो थंड हवेचे ठिकाण. आता मित्रांनो आपण या एसेच्या माध्यमातून हिल स्टेशन विषयी माहिती बघणार आहोत आणि आपण कोणत्या हिल स्टेशन विषयी माहिती बघणार आहोत तर माथेरान. माथेरान हे एक हिल स्टेशन आहे जे की लोणावळ्याच्या पुढे आहे. तर चला बघूया. आय वन्स वेंट टू माथेरान इन अवर स्कूल ट्रिप. Matheran is one of the loveliest hill station near Bombay. It was my first visit of Matheran. Matheran is pretty high from the sea level. It is just like a small town. There are hundreds of buildings, there are big markets, there are schools, there are gardens and there are places of entertainment also. But the loveliest parts of Matheran are several points which command most beautiful views. I had never gone to any hill station before, so I was full of joy. Everything on the hill gave me pleasure. I, along with classmates, walked and wandered practically for the whole day.
We liked to walk and see new places so much that we were never tired of walking. After our evening meal, we all gathered and had fun and entertainment. Late night, we retired to bed into our rooms. That night, I dreamed of nothing else but Matheran and its lovely beauty spot. Next day, we got up early and again went on walking. We saw many beautiful scenes. Late in the evening, we returned and made preparations to leave next morning. Thus, we greatly enjoyed our short stay at Matheran. It was a thrilling experience with many sweet memories. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आमची स्कूल ट्रिप ही माथेरानला गेली होती आणि माझी ती फर्स्ट ट्रिप होती किंवा मी फर्स्ट टाइम हिल स्टेशनला भेट दिली होती. अशा प्रकारे आपल्याला या एसेच्या माध्यमातून माहिती मिळत आहे. आणि माथेरान हे कसे प्लेस आहे तर ते एक छोटे प्लेस आहे आणि ते समुद्र सपाटीपासून खूप उंचावरती आहे आणि त्यासोबतच तेथे खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत. त्यानंतर मार्केट देखील खूप मोठे आहे, खूप साऱ्या स्कूल्स आहेत, गार्डन आहे आणि खूप साऱ्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत. आणि मित्रांनो, येथे आपण बघत आहोत की तेथे मी खूप एन्जॉय केला, खूप आनंद घेतला आणि माझ्या मित्रांसोबत मी इकडे तिकडे सगळीकडे फिरलो आणि अशा प्रकारे ते प्लेस हे खूप छान होते आणि आम्हाला थकवा आला नाही. परंतु इव्हिनिंगला आम्ही जेवण घेतल्यानंतर आम्ही मजा केली आणि झोपी गेलो. आणि नेक्स्ट डेला त्या इव्हिनिंगला जेव्हा मी झोपी गेलो तेव्हा मला एक स्वप्न आले आणि ते स्वप्न दुसरे कोणतेच नव्हते तर ते माथेरानचेच होते. आणि नेक्स्ट डेला पुन्हा आम्ही निघालो वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला. अशा प्रकारे मित्रांनो, माथेरानचे सीन हे खूप सुंदर होते आणि आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रिटर्न आलो आणि नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही तिथून निघालो. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही माथेरानची ट्रिप खूप एन्जॉय केली. अशा प्रकारची माहिती आपल्याला प्रेझेंट एसेच्या माध्यमातून कळत आहे. अशा प्रकारचा निबंध आपल्याला लिहावा लागत असतो. फ्रेंड्स, थ्रू दिस एसे you are learning new words and new words will help you to make sentence different sentence. Now friends, let us learn difficult words. Mates म्हणजे काय तर मित्र. loveliest म्हणजे सर्वात सुंदर. pretty म्हणजे ठीक आहे. entertainment आनंद. command आहेत. practically म्हणजे अंदाजे किंवा practically म्हणजे in real life. थ्रिलिंग म्हणजे रोमांचक. अशा प्रकारची डिफिकल्ट वर्ड्स मित्रांनो आपल्याला अभ्यासायला मिळालेली आहेत. मित्रांनो, आता आपण वैयक्तिक अनुभवावर आधारित निबंध बघणार आहोत, शिकणार आहोत. या प्रकारचा निबंध वर्णनात्मक आहे. यात वैयक्तिक अनुभवाचे वर्णन करणे समाविष्ट आहे. असा अनुभव एक सहल, प्रवास, आनंदी किंवा दुःखी घटना, साहस, नवीन अनुभव इत्यादी असू शकतो. प्रथम अनुभवाच्या पार्श्वभूमीचे वर्णन करा. प्रसंग, कारण, परिस्थिती इत्यादी. मग तो अनुभव सविस्तर सांगा आणि शेवटी त्याचा प्रभाव, त्याचे फायदे इत्यादी वर्णन करा. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वैयक्तिक अनुभवावर आधारित निबंध लिहावे लागत असतात. अँड टॉपिक इज गिवन हिअर, अन अनफॉरगेटेबल एपिसोड इन माय लाईफ. माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण. फादर हॅड ब्रॉट 1000 rupees from the bank. When he came, he sat on swing in the veranda. He handed the money to me and said, "Sudhir, put this money of my safe." I took the money and put it in a pocket of my coat and sat on the swing with father. He once again said, "Sudhir, don't forget to put the money in the safe." I said, "Don't worry father, I will just do it." Soon after, mother came out from the house. Then my elder sister and younger brother came out. They sat on the chairs opposite to us. We soon entered into a very lively talk. I took off my coat and put it beside me on the swing. Then the cook came out and said, "Dinner is ready." So we went in and took our meal. It was about 9 o'clock of night. We went into our own rooms and in an hour or so we went to bed. I remembered neither the coat nor the money in it. At about 5 next morning, I got up and went out. What I saw outside gave me a shock.
My coat was lying on the swing. I hastily took it in my hand and checked that the money was all right. I thanked God that I was saved and my carelessness had not cost much. I will never forget that incident. आणि अशा प्रकारे मित्रांनो, माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण या एसेच्या आधारे, निबंधाच्या आधारे देण्यात आलेला आहे. यामध्ये सुधीर नावाचा एक मुलगा आहे आणि त्याचे वडील हे बँकेतून पैसे काढून आणत असतात आणि ते किती पैसे काढून आणतात तर 1000 रुपीज आणि ते सुधीरकडे ठेवायला देतात. परंतु ते त्याला ते पैसे सेफमध्ये ठेवायला सांगतात. परंतु सुधीर हा ते पैसे त्याच्या कोटमध्ये ठेवतो आणि नंतर तो कोट बाहेर घेऊन येतो स्विंगवरती आणि ते झोक्यावरती बसतात. नंतर ते संध्याकाळचं जेवण घेतात आणि ते झोपी जातात. नेक्स्ट डेला जेव्हा तो उठतो त्याला अचानक आठवण येते की पैसे मी त्या कोटमध्येच ठेवले आहे आणि तो कोट त्या स्विंगवरतीच आहे आणि तो घाईघाई तेथे जातो आणि चेक करतो तर पैसे हे त्याच्या कोटमध्येच असतात आणि तो देवाचे आभार मानतो आणि तो ते पैसे काढतो आणि सेफली ठेवतो आणि तो क्षण त्याच्या लाईफमधील तो विसरू शकत नाही असे बोलतो. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला निबंध वर्णन करावा लागत असतो, लिहावा लागत असतो. इन दिस प्रेझेंट एसे वी आर गोइंग टू लर्न डिफिकल्ट वर्ड्स विच आर कमिंग इन दिस एसे. वेअर एंड ट्रस्टेड म्हणजे नियुक्त केले, रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स जबाबदारी, केअरलेसनेस म्हणजे उदासीनता, अनफॉरगेटेबल म्हणजेच अविस्मरणीय, एपिसोड म्हणजे कार्यक्रम, स्विंग म्हणजे स्विंग किंवा आपण त्याला झोका देखील बोलत असतो, सेफ म्हणजे काय तर तिजोरी, अँड हेस्टिली म्हणजे पटकन किंवा लवकर, इन्सिडंट म्हणजेच एखादी घटना किंवा कृती कार्यक्रम देखील आपण बोलत असतो. व्यक्ती, गोष्ट, विशेष, आत्मचरित्रात्मक निबंध या प्रकारचा निबंध वर्णनात्मक आहे. यात कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूचे आत्मचरित्र लिहिणे समाविष्ट आहे. यासाठी सहसा प्रथम पुरुष एकवचनी आणि साधा भूतकाळ वापरावा. ज्या गोष्टीबद्दल लिहायचे आहे ती स्वतःची जीवन कहाणी सांगत असल्याप्रमाणे लिहिले पाहिजे. हे चमत्काराने सुरू होऊ शकते परंतु ते नाट्यमय असू नये. आपण कुठूनही सुरुवात केली तरी त्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथन केल्या पाहिजेत. त्याचे फायदे आणि उपयोगी लिहावेत. आणि मित्रांनो, आत्मचरित्रात्मक निबंधामध्ये आपण स्वतः लिहित आहोत किंवा स्वतः बोलत आहोत याप्रमाणे आपल्याला प्रथम पुरुषवाचकमध्ये त्या गोष्टी सांगाव्या लागतात किंवा लिहाव्या लागतात आणि ते आपण साध्या भूतकाळातच लिहिले पाहिजे. सो फ्रेंड्स, वी विल सी द नेक्स्ट एसे, द ऑटोबायोग्राफी ऑफ अ केज्ड बर्ड. आणि मित्रांनो, एका बंद पिंजऱ्यातील पक्षाचे ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र आपण बघणार आहोत. आता केज म्हणजे काय तर पिंजरा आणि आपण आता अभ्यासूया. आय एम अ केज्ड पॅरोट बट आय रिमेंबर माय यंग डेज. आय लिव्ड इन अ फॉरेस्ट. आय कुड नॉट फाइंड माय ओन फूड. My mother brought me food, but when I grew up, I learned to fly. At first, I could fly for a short time and for a short distance. I flew from one tree to another in company of other young parrots. Once, when we had flown a little longer, we saw some figures. I did not know then who they were. I knew afterwards that they were bird catchers. We were sitting on low bushes. We were not afraid of them. They came very slowly and suddenly cast their nets over us. We were caught in the nets. Then we were put for sale. My master bought me from there and put me in a cage. Now I live here. I must say that my master treats me very kindly. There is a servant to look after me. He keeps my cage clean and gives me fruits and water. In return, I whistle or copy out what he teaches me and give pleasure to all the members of the family. Children are my favorite. I always delight them.
Friends, let's learn the difficult words which are given in the present essay. First word is figures. Figures म्हणजे आकडे. Delight. Delight म्हणजे आनंद देणे. Long. Long म्हणजे लांब अंतर किंवा हवेसे वाटणे. Prisoners म्हणजे कैदे. Satisfactorily म्हणजे समाधानकारकपणे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला प्रेझेंट एसेच्या माध्यमातून एका पोपटाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो या प्रेझेंट एसेच्या माध्यमातून आपल्याला एका पोपटाची आत्मकथा देण्यात आलेली आहे. पोपट सांगत आहे की माझ्या जीवनाची कथा ही अशी आहे की मी जेव्हा छोटा होतो तेव्हा मी जास्त डिस्टन्स उडू शकत नव्हतो. काही काळानंतर मी उडणे शिकलो आणि काही काळानंतर मी थोडे लॉंग डिस्टन्स जाणे शिकलो. तर काही दिवसानंतर काय झाले तर मला एका कॅचरने पकडले आणि नेट्स म्हणजे जाळी टाकून मला पकडले, विकायसाठी नेले आणि तेथे माझा मालक आला आणि त्याने मला विकत घेतले आणि घरी आणले आणि मला एका पिंजऱ्यामध्ये टाकले. आणि मित्रांनो मला काळजी घेण्यासाठी एक सर्वंट देखील आहे जो की माझी काळजी घेतो आणि चिल्ड्रन माझे फेवरेट आहेत. मी त्यांच्यासाठी शिट्टी वाजवतो आणि या घरातील लोक हे सगळे चांगले आहेत आणि माझा मास्टर हा खूप काइंड आहे, दयाळू आहे. अशा प्रकारचे वर्णन पोपट हा त्याच्या स्वतःविषयी करत आहे. हा एक आत्मकथा सांगणारा निबंध आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे निबंध हे आपल्याला लिहावे लागत असतात. डिअर फ्रेंड्स, लाईकवाईज वी हॅव लर्न डिफरंट एसेज. अशा प्रकारे मित्रांनो आपण वेगवेगळे निबंध शिकलो आहोत, त्याचे वेगवेगळे टाइप्स शिकलो आहोत. वी हॅव लर्न नरेटिव्ह एसे, डिस्क्रिप्टिव्ह एसे म्हणजेच वर्णनात्मक निबंध. त्याचप्रमाणे आपण रिलेटेड टू पर्सन म्हणजे व्यक्ती विशिष्ट निबंध शिकलेलो आहोत. आत्मचरित्रात्मक किंवा आत्मकथेवर आधारित निबंध. अँड फ्रेंड्स, all this essay will help you to write a better essay and write better content in your essay. अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व एक्झाम्पल्स किंवा निबंध हे आपल्याला एसे लिहिण्यासाठी खूप मदत करतील अशी मी अपेक्षा करतो. सो फ्रेंड्स, थँक्यू. हॅव अ नाईस डे. थँक्यू.